गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आता 4:45 वाजले आहेत सकाळच्या आणि आम्ही निघालो आहे गाणगापूरला. आज दत्त जयंती मैत्रिणींनो. आता हा व्हिडिओ कधी येतो आहे कधी नाही मला माहीत नाही, पण आज आहे गुरुवार. तर गाणगापूरला चाललो आहे. गाणगापूरवरनं आम्ही अक्कलकोटला जाणार आहे आणि तिथनं कुठं कुठं जाणार आहे ती म्हणजे आधी गाणगापूर, नंतर अक्कलकोट आणि नंतरनं तुळजापूरला का पंढरपूरला मला माहीत नाही. पण आम्ही आता गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि येडायला जाणार आहे येरमाळ्याच्या. तर तुम्ही म्हणता ना का तुळजापूरला ह्याला आधीच सांगते व्हिडिओ चालू व्हायच्या आधी. मला माहीत नव्हतं तुळजापूरला गेले येडायला पण जाते ती म्हणून येरमाळ्याला. कारण का ती तुळजापूरला गेलं आणि तिकडं नाही गेलं ना तर मग आपलं ही होत नाही. म्हणजे तुळजापूरला गेलं की येडायला जावं लागतं आणि मला ताट आलेला तर बरेच दिवस झालं, 2 वर्ष होतं आलं. आम्ही तुळजापूरला जायचो आणि येडायला जातच नव्हतो, मग थोडासा त्रास होत होता मला. तर बघितल्यावरती तिथं सांगितलं की तुम्ही येडायला पण जाऊन या आणि म्हणून मग आता आम्ही सगळंच देवसंगच करणार आहे. कारण का आज आहे दत्त जयंती आणि आम्ही दत्त जयंतीला जातो गाणगापूरला. तर मग तिथनं परत इथनं इतक्या लांब जायचं 200-400 किलोमीटर आणि यायचं सोपं नाही, म्हणून मग आज गाणगापूर अक्कलकोटनं उद्याच्याला राहिलेलं देव. उद्याच्याला आजचा संध्याकाळचा मुक्काम होईल. आता उद्याचं मला माहीत नाही आणि उद्याच्याला उरकलं तर यायचं, नाही तर मग परवा दिवशी यायचं. असं 2 दिवस, गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी घरी. सगळ्यांच्या माझ्या ताईसाहेबांच्या ऑर्डरी टाकल्यात, फक्त रात्री काल आल्यात ना, काल 5 वाजल्यापासून त्या राहिल्यात. कारण का आम्ही आता लवकर चाललो आहे त्याच्यामुळं राहिलेल्या ताईसाहेबांच्या आल्यावरती. आता सगळं उरकलं, द्या वगैरे सगळे घेतलं इथं. आता निघालो. त्यांच्या परमेश्वराच्या आशीर्वादाने सगळं आपलं नीटनीटकं चाललंय. मग देवासाठी थोडा वेळ दिला तर कुठं बिघडलं. जवळजवळ 8 तास झालं गाडीत आहे आम्ही, तरी दाजी असं एका मार गाणं बरोबर 8 तास झालं आम्हाला गाणगापूर मध्ये यायला. बारामतीवरनं 12 वाजले म्हणायचं. 12 वाजले. आम्ही 5 वाजता निघालेलो. आता 11 वाजून 1:15 मिनिटं झालं. इकडे बघा, नॉन स्टॉप गाडी. माग बघा ही 2 पार्सल आणायची म्हणलं ना तर आम्ही कोणाला आणत नाही. त्याला झोपायला लागतं, नाही तर ती म्हणते आम्ही घरीच झोपतो, आम्ही काही येत नाही. रगा बिगा सगळं आणलंय घरनं येताना. उश्या, रगा, हातरायचं, पांघरायचं, चटई खायचं. वर अशी झोपून आणावं लागतात कुठं जायचं म्हणजे. मला थोडंसं बरं नाही खरं सांगते, पण तरी सुद्धा मी माझ्या परमेश्वरासाठी मी आली. आता ट्रॅफिक जाम आहे, आता 2 तास थांबावं लागतं ते ट्रॅफिक मध्ये. माहित आता देवभूमीत आलो. रंजना रायकर रंजना रघुनाथ आयकर, तुमच्या आईच्या ऑफिसमध्ये या. रंजना रघुनाथ आयकर, तुझ्या ऑफिसमध्ये या. इकडं तुमच्या आई इथं बसलेली आहे. रात्र काय नाही, पाया पडताना काढायची. चला की आडवा काढलाय. हे घ्या प्रसाद. चला
बघताय सगळीजण? चला की उरका. बोक्या कुठं आलाय? आम्ही आलेला आहे तुळजापूरला. रात्री कुठं होता? अक्कलकोटला. त्याच्या आधी गाणगापूरला. आता तुळजापूरवरनं कुठं जायचं? येडाबाईला. येडेश्वरी म्हण. येडेश्वरी म्हण. तिथून कुठं जायचं? तिथून जायचं पंढरपूर. तिथून घरपूर जायचं घरपोच. यस, गणेशने सगळी हकीकत सांगितली तुम्हाला आमची. असू द्या. आणि ते सगळं व्हायच्या अगोदर आधी खायला जायचं. हा, लय भूक आधी खायला जायचं, दीदीला भूक लागली. डोसा बिसा काय खायचं नाही. उत्तप्पा खायचा दिसता. उत्तप्पा खायचा दादी. चला घरी. मी चला. चहा खाणार. एकच घ्या. तू काही ते नाही खाली? तू गेलता का खाली का ना? काय म्हणू नको होची ना आंधळा नाही तर. आता आम्ही आहे धाराशिव आणि इकडे पवनचक्की आहे. तर पहिल्यांदाच आलोय आम्ही धाराशिवला. येडेश्वरीला चाललो येरमाळ्याला. आणि ह्या भागात आहे ना पवनचक्क्या पण आहेत. डोंगरावरतीच पवनचक्क्या असावं असं नेम नाही, इथं बिगर डोंगराचे पण आहेत. तुळजापूरवरनं दर्शन घेतलं. आज आम्ही धर्मदर्शन घेतलं थांबून. आम्हाला 2-3 तास गेलं तिथं, पण ह्यांना म्हटलं दर्शनच घ्यायचं, पळत पळत दर्शनच घ्यायचं. धर्मदर्शन म्हणजे मुखदर्शन नाही, मुखदर्शन वेगळं आणि धर्मदर्शन वेगळं. हा, आता इथून चाललो येरमाळ्याला. गणेशला आमच्या भूक लागली आहे काय का ना? लागली ना भूक? लय लागली भूक, पण आता त्याला म्हणलं तिथे गेल्यावरती खाऊ काहीतरी. अजून पंढरपूर गाठायचंय. आता किती वाजल्यात आहे त्या? आता वाजल्या 2 वाजून 1 मिनिट. 2 वाजून 1 मिनिट. कसं कसं घडत जसं उरकन तसं उरकन. आता आहे धाराशिव मध्ये. धाराशिवला आपला मसाला एवढं जातात ना, लय जातात. पण मी पहिल्यांदा धाराशिवला आली. छान वाटतंय, नवीन भाग आहे बघायला. इकडं काय कधी आले नव्हते, कारण का आमचं पाहुणं रावळं इकडं नसल्यामुळं. पण मस्त आहे बरं भाग इकडला. भाग्यश्री हॉटेल थांबावं बघू तरी. भाग्यश्री वाले बघा इथं मैत्रिणींना व्हिडिओज बघत होता गणेश. वार शुक्रवार. बघू तर खरं आम्ही काय खात वगैरे नाही, पण आम्ही बघून तर येतो. हॉटेल भाग्यश्री असं जाता जाता दिसलं ना, डायरेक्ट दिसलं समोर. गाड्या लागल्या तर तिथं. म्हणजे तुळजापूर धाराशिव रोडला आहे हे. व्हेज पण आहे. व्हेज काय आहे बघू, चांगलं असलं तर खाऊ. ज्वारीच्या भाकरी. गणेशला दिलेला व्हेज मराठा घेतलाय आणि आम्हाला ज्वारीच्या भाकरी.
अंगणा पूजिते वीर